घरच्याच साहित्यामध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने पहिल्यांदा जरी करत असाल तरी न चुकता करता येईल इतकी सोपी पद्धतीत जाळीदार, मऊ, लुसलुशीत, खाल्ल्यावरती त्याची चव विसरता येणार नाही अशा अप्रतिम चवीचा गव्हाच्या पिठाचा केक करताना त्यामध्ये आपल्याला काय घालावं लागेल हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. गव्हाच्या पिठाचा केक करण्यासाठी तुम्ही घरातील कोणती एखादी वाटी घ्या. त्याच वाटीने सगळं साहित्य घ्या म्हणजे केक करताना अजिबात चुकणार नाही. मी इथे 4 वाट्या सारख्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ चाळूनच घ्या. 1 वाटी रवा घेतलाय. रवा जाडा बारीक कोणताही घ्या. 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध घेतले. दूध आहे ते 1.5 वाटी लागणार आहे, पण सुरुवातीला मी इथे 1 वाटीच दूध घेतलेलं आहे. साखर, दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून साखर आणि दूध मिक्सरला फिरवून घ्या. साखर एकदम बारीक झाली पाहिजे. साखर, दूध मिक्सरला फिरवून घेतले. साखर आणि दूध एकजीव असं झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घालून 1 ते 2 वेळाच फक्त मिक्सर फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे पीठ आहे ते एकदम हलकं असं होतं. पीठ मिक्सरला फिरवून घेतलंय. पिठावरती बबल्स बघू शकता, किती छान बबल्स आलेले आहेत. 1 वाटी रवा आहे तो घालून घ्यायचा आहे. त्याच वाटीने पाव वाटी एवढं दही घेतले. दही आंबट नसावं. दही घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही दूध घालू शकता. अर्धी वाटी तेल घालायचं आहे. जे जेवणासाठी तेल वापरतात तेच तेल अर्धी वाटी इथे घालून घेतलंय. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटर वितळवून ते सुद्धा अर्धी वाटी घालू शकता. व्हॅनिला इसेन्स असेल तुमच्याकडे तर व्हॅनिला इसेन्स तुम्ही घालू शकता, पण जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर घरच्याच साहित्यात करत आहोत त्यामुळे तुमच्याकडे जर दूध पावडरचं पॅकेट असेल तर ते तुम्ही घालू शकता. 10 रुपयाला जे दूध पावडरचं पॅकेट मिळतं ना, 2 पॅकेट इथे दूध पावडरची घेतलेली आहेत. 2 पॅकेट आपल्याला दूध पावडरचे घालून घ्यायचे. एका पॅकेटमध्ये 4 चमचे एवढी दूध पावडर असते, म्हणजे 8 चमचे दूध पावडर घालून घेतले. दूध पावडर नसेल तुमच्याकडे, जर पार्लेची बिस्किट असेल किंवा तुमच्याकडे मिल्की बाईट्स बिस्किट असेल तर त्यातली तुम्ही 5 ते 6 बिस्किटं घातली तरी चवीला अप्रतिम केक तयार होईल. बिस्किटं मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घ्या. त्यानंतर तुम्ही केकच्या मिश्रणामध्ये ती पावडर घालून घ्या. केकसाठी 1.5 वाटी दूध लागणार आहे. त्यातलं फक्त 1च वाटी वापरलं होतं. अर्धी वाटी जे दूध शिल्लक होते ना, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सर आधी फिरवताना जरी हे दूध घालून घेतलं तरी चालेल, म्हणजे पुन्हा पुन्हा मिक्सर फिरवावा लागणार नाही. मी पाव वाटी दूध घालून मिक्सर फिरवून घेतला. सगळं केकचं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये घालून घ्यायचं आहे. पाव वाटी दूध होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं म्हणजे आपलं अन्न जराही वाया जाणार नाही. मिक्सर एकदाच फिरवून घेतला. घातलेलं दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मी ह्या केकच्या बॅटरमध्ये हे दूध मिक्स करून घेतलंय. पण हे घट्ट ठेवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे झाकून 6 ते 7 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. केकचं बॅटर इतपत घट्ट आहे, तुम्ही इथे बघू शकता. यापेक्षा जास्त घट्ट व सैलही करू नका. हे झाकून रेस्ट करायला ठेवले. तोपर्यंत पुढची तयारी करूया. असा स्टीलचा डबा घेऊ शकता. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर केक टीन घ्या. असा डबा नसेल, केक टीन नसेल तर कुकरचा डबा असतो ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही केक करू शकता. तेल लावून नंतर बटर पेपर ठेवून घ्या. बटर पेपर नसेल तर गव्हाचं पीठ डब्याला तेल लावून वरून भुरभुरवून घ्या. एक्स्ट्राचं काढून टाका. कुकर आहे ना, तो आपल्याला 5 मिनिटं आधी गरम करण्यासाठी मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचा आहे. मी इथे कुकर घेतलाय. तुम्ही जुन्या कढईमध्ये सुद्धा केक बेक करून घेऊ शकता. 10 मिनिटं झालेली आहे. मिश्रण घट्ट झालेलं आहे, पण घट्ट जरी झालेलं असेल तरी सुद्धा दुधाचा वापर करायचा नाही. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल तर तुम्ही 1 चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा सोडा घालू शकता. बेकिंग पावडर नसेल तर इनोचं 1 पॅकेट इथे घालून घ्या. 2 मिनिटं एका डायरेक्शनमध्ये हे पीठ चांगलं फेटून घ्या. मी इथे 2 मिनिटं हे बॅटर केकचं चांगलं फेटून घेतलंय. छान असे बबल्स आलेले आहे. इतपत घट्ट आहे. इतपत घट्ट ठेवायचं आहे, जास्त घट्ट व सैलही करायचं नाही. इनो किंवा बेकिंग पावडर घालून 2 मिनिटं फेटून घेतल्यावर असंच न ठेवता लगेचच तयार करून घेतलेल्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 2 मिनिटं पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळे पिठावरती बबल्स खूप छान येतात.
पीठ एकदम हलकं होतं. पीठ हलकं झाल्यामुळे केक चांगला फुलून येतो आणि छान जाळीदार, मऊ, लुसलुशीत असा तयार होतो. सगळं केकचं बॅटर डब्यामध्ये घालून घेतल्यावरती डब्बा आहे तो हलक्या हाताने टॅप करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास वरून तुम्ही टुटी फुटी असेल तर ती घालून घ्या किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही वरून घालू शकता. ड्रायफ्रूट नाही घातलं तरी सुद्धा असाच प्लेन केक सुद्धा करू शकता. कुकरमध्ये मी खाली रिंग ठेवली. तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता. केकचा डबा ठेवून घ्या. झाकणाला जो रबर असतो तो काढून घेतलाय. झाकण लावून घेतलं. शिटी न लावता 1 मिनिटसाठी गॅस मोठा ठेवा. 1 मिनिटानंतर गॅस मध्यम करून 35 मिनिटं केक बेक करून घ्या. 35 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून चेक करूया. केकला रंग बघाल तर रंगही खूप छान आलेला आहे. अगदी छान वरपर्यंत केक फुलून आलाय. केकचं मिश्रण डब्यात भरताना वरपर्यंत भरू नका म्हणजे केकला फुलायला जागा मिळेल. इथे सुरी घालून चेक केलं. अजिबात मिश्रण आहे ते सुरीला चिकटलं नाही. सुरीला जराही मिश्रण चिटकलं तर 5 मिनिटं पुन्हा झाकण बंद करून गॅस मध्यम ठेवून केक बेक करून घ्या. केक पूर्ण थंड झाला की नंतर त्याची कडा आहे ना ती सोडवून घ्या. कडा सोडवून घेतली की त्यावरती प्लेट ठेवून वरून डब्याला हलकंसं टॅप करून नंतर डबा काढून घ्या म्हणजे केक आहे तो डब्यातून सहज निघून येईल. डबा काढून घेतला की वरती लावलेला बटर पेपर आहे ना तो काढून घ्या. केकमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही बिस्किटं घालू शकता पण मी तुम्हाला इथे सांगेल बिस्किट नाही घातलात फक्त दूध पावडर किंवा व्हॅनिला इन्सेन्स घालून केक केलात तरी सुद्धा चवीला अप्रतिम तयार होईल. दोन्हीपैकी काही नसेल ना तर फक्त तुम्ही पार्लेची बिस्किट किंवा मिल्की व्हाईट बिस्किट दोघांपैकी एक तरी बिस्किट फक्त 5-6 पीस त्याचे जरी घालून केक केलात ना तर अप्रतिम चवीचा केक तुमचा घरच्या घरी तयार होईल. कोणी ओळखणार नाही की गव्हाच्या पिठाचा केक आहे करून. इतका छान चवीला तयार होईल. खाल्ल्यावरती चवेची चव विसरता येणार नाही. केक मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. केक कट करताना सुद्धा समजत असेल किती मऊ लुसलुशीत असा केक तयार झालाय. केकची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. मी इथे तुम्हाला केक अजून कट करून दाखवलाय. केकला बघाल ना तर एक सारखी जाळी आलेली आहे. रंग सुद्धा खूप छान आलाय. केकला अशी जर एकसारखी जाळी आली असेल ना आणि असा रंग असेल ना की समजून जायचं केक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. केक तुम्हाला तोडून दाखवते. तोडतानाच समजेल किती मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा केक तयार झालाय. बिस्किटाचं प्रमाण जास्त केला तर दुधाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. ज्यानुसार तुम्ही बिस्किटं घ्याल पण जर 5-6 फक्त बिस्किटं घेतली तर मात्र दुधाचं प्रमाण तेच राहील. गव्हाच्या पिठाचा केक फ्रीजच्या बाहेर 7 ते 8 दिवस छान राहतो. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा हा ठेवू शकता. पण जर तुम्ही ह्यामध्ये तूप किंवा जर बटर घातलं असेल आणि फ्रीजमध्ये ठेवला तर केक तूप व बटर घातल्यामुळे थोडासा घट्ट असा होतो. केकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.